तर रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अश्विनी फार्मर आपलं छोटंसं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ पडत जातील. हे बा आपला हरभरा मक्का आहे, ती पाठीमागं हरभरा आहे. पटापट जॉईन करा आपल्या चॅनलला. कोणी नवीन असेल पटापट सबस्क्राईब करा, म्हणजे आपले दररोजचे व्हिडिओ पडत जातील. आपले सगळे शेतीविषयीचे व्हिडिओ असतात. हे बा किती छान असे फुलं लागलेले आहे या हरभऱ्याला. हे बा घाटे पण लागलेले आहे त्याला. हे बा किती छान असे घाटे लागलेले आहे त्याला. हे बा किती छान असे घाटे लागलेले आहे हरभऱ्याला. हे हरभऱ्याला आता घाटे लागलेले आहे, आणि ते दुसऱ्या रानातला हरभरा आहे, त्याचे पण घाटे निबर झालेले आहे. तर ही बा आपली गावाकडची शेती अशी आहे. हे बा मोहरीच्या झाडाला बी किती छान असे फुलं आलेले आहे. त्याची भाजी संपलेली आहे आता ना, आता त्याला शेंगा पण आलेल्या आहे. हे बा छोट्या छोट्या शेंगा पण आलेल्या आहे त्याला. मोहरी मस्त छान अशी या फुलांसाठी तयार होईल भाजींसाठी. हे फुलं गळून जातील आणि मग शेंगा लागन याला. हे बा किती छान अशी मक्का आलेली आहे आपली. हे बा किती छान अशी उन्हाळ्याची मक्का आहे. मुगाच्या रानातली किती छान अशी विट्टी फेकलेली आहे तिनं. हे बा किती छान अशी बिट्टी फेकलेली आहे. हे पा आता ही मक्का झाल्यावर अजून बाकीची मक्का थोडी छोटी आहे, लेट असल्यामुळं ही मक्का अजून 8 दिवसात पूर्ण निबर होऊन जाईल. हे बा किती छान अशी बिट्टी टाकलेली आहे ना. खूप छान अशी मक्का आलेली आहे आपली वाली. ते बा किती छान अशी मक्का आलेली आहे. आपल्या चॅनलमध्ये कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडत जातील तुम्हाला. किती छान असा प्लॉट बसलेला आहे मक्काचा. 1 एकर मक्का आहे. किती छान अशी बिट्टी आलेली आहे तिला. पानकळी मक्का वाणीच उन्हाची मक्का आलेली आहे. आमच्या भागामध्ये थोडी पाण्याची अडचण येते, त्यामुळं लवकर पेरलेली होती. तरी किती छान अशी बिट्टी आलेली आहे. ही मक्का लेट टाकलेली थोडी. इकडं बी 1 एकरला थोडं रान कमी आहे. ही मक्का एकच पिशवी टाकलेली आहे. यो बा यो जो दिसतोय तुम्हाला, यो टपाला हरभरा लावलेला आहे. ते जंबो हरभरा असं म्हणतात. तो दांडगा हरभरा लावलेला आहे. हे आपण मूग भिजत घातले होते, पाण्यातून काढलेले होते. आता डाळीसाठी वळू घातलेले आहे. ते मुगाची मूग आहे ती मुगाच्या डाळीसाठी मूग धुवून वळू घातलेले आहे. आपली डाळीची तयारी चालू झालेली आहे आता.
हे बघा किती छान असे मूग आहे हे. आता हे जे दिसत आहे ते पापडाच्या डाळीसाठी उडीद वाळू घातलेले आहे, ते पण पाण्यातून काढलेले आहे. सर्वांना तेल पाणी लावून वाळत घातलेले आहे. हे हे मूग आहे, हे उडीद आहे. ती छान असे उडीद आहे. तर आता उद्याचे दिवस वाळून द्यायचे यांना आणि जात्यातून भरडून घ्यायचे आपल्याला डाळीसाठी. तर रामकृष्ण हरी सर्वांना, बाय बाय.